विजयनगरच्या रस्त्यांवरून वीरवरा जेव्हा त्याच्या घोड्यावर टप्पूवर बसून निघायचा तेव्हा बघणारे तर थक्कच होऊन जायचे. टप्पूचे चमकणारे डोळे, मखमली केस, ऐटीत चालणं हे सगळ्यांना खूपच आवडायचं. मात्र सगळ्यात जास्त आवडायचं उडंकाला. अरे उडंका भाऊ, जरा पै पै जोडून नवे कपडे तरी घ्या. का तू तुझ्या कामामध्ये लक्ष द्या की. टप्पूला मिळवण्याच्या प्रयत्नात उडणका कायम तोंडावर आपटायचा. मात्र तो हार मानायला तयार नव्हता. चला तर दुकान बंद झालंय, नंतर ये. काय विचित्र माणूस आहे. घ्या आला वीरवरा पै पै जोडून. उडंका जेव्हा जेव्हा टप्पूला बघायचा तेव्हा त्याला पैशांची पोटली दिसायची. माझा टप्पू. अरे बिचाराला चणे फुटाणे खायला घालून कधीपर्यंत पाळशील. मला विकून तरी टाक. पै पै जोडून पक्वान खायला घालेन मी त्याला. नाण्यांची गरज पडली तर विचार करेन मी. सध्या तर ह्याच्यासाठी चणे हवे आहेत शेठ. घेऊ का? अरे त्या पोटली मध्ये आहेत पै पै जोडून. ही घ्या नाणी. हा आणि मागचा हिशोब पूर्ण झाला. पुन्हा हातचा गेला. हरकत नाही. ज्या दिवशी टप्पू माझ्या हाती लागे तेव्हा अशा 10 सोन्याच्या नाण्यांच्या पोटल्या घेऊन सौदा करीन मी त्याचा. पै पै जोडून. तबडक 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 तबडक. या घोड्याला तर मी मिळवूनच राहीन. पै पै जोडून. चाल माझ्या टप्पू. चल रे माझ्या हिर्या, माझा मोती, माझा टप्पू. चाल चाल. हा तर अगदी ह्याच्या मालकासारखाच हट्टी आहे. पायी पायी जोडून. बघ मी तुझ्यासाठी काय काय आणलंय बरं. माझा टप्पू हलवा खाई, पुरी खाई, खीर पण खाई. अरे तू घोडा आहेस की गाढव? खा पै पै जोडून. देशी तुपातले इतके स्वादिष्ट पक्वान घेऊन आलो मी. उडंका टप्पूला चोरायला आला होता. त्याने विचार केला होता की रात्रीच घोडा चोरून दुसऱ्या नगरात जाऊन विकून टाकेन आणि कोणाला कळणार सुद्धा नाही. मात्र त्याचा अंदाज चुकीचा होता. अरे हा आवाज कसला होता? पै पै जोडून. रस्ता साफ है. जसं उडंकाने मुंगी चुंगीला पाहिलं तसं त्याच्या डोक्यात एक योजना आली. एवढ्या रात्री शेठ, तुम्ही सुद्धा आमच्यासारखे चोरी करायला लागलात का? नाही, मी तर तुम्हा दोघांना रंगे हात पकडलाय. आता आरडाओरडा करून सगळ्यांना बोलवेन आणि राजाकडून मी बक्षीस मिळवेन. चुंगी मुंगी घाबरून माफी मागू लागली. तेव्हा उडंकाने पुढचा डाव मांडला. उडंकाची योजना होती की वीरवराकडे चोरी केल्यानंतर त्याला पैशांची तंगी होईल आणि नाईलाजाने त्याला टप्पूला विकावंच लागेल. शेठ, पण त्या वीरवराच्या घरात चोरी करण्यासारखं आहे तरी काय? तर असं आहे का? वीरवराने उडंकाची सगळी योजना ऐकली होती म्हणून त्याने सगळी नाणी काढून पोटलीमध्ये दगडी भरून ठेवल्या.
कुठे आहेत नाणी? अरे हे काय? निघ लवकर निघ. निघ लवकर निघ. मिळाली नाणी. हा, मला सुद्धा मिळाले. उडंकाला देखील माहिती नव्हतं की ना मुंगी चुंगीला की योजना तर त्याची होती, मात्र नियंत्रण वीरवराकडे होतं. माझा टप्पू अजून आला कसा नाही? आला. दुसऱ्या दिवशी जशी वीरवराने चोरी आणि टप्पूसाठी चणे उधार घेण्याची गोष्ट केली तेव्हा उडंका म्हणाला, तू माझा जीव मागितला तर तोही देईन पै पै जोडून. मात्र घोड्यानं गवताशी मैत्री केली तर तो खाणार काय? एक उपाय आहे. तू घोडा विकून टाक, मी तुला 2 नाण्यांच्या पोटल्या देईन. 2 पोटल्या तर ठीक आहेत शेठ, पण त्या बदल्यात तुम्हाला देखील 10 फटके सुद्धा खावे लागतील. पै पै जोडून फटके का बरं वीरवरा? माझा टप्पू जरा नखरेल आहे शेठ. जर तुम्ही 10 फटके सहन केले तर तुम्ही याचे नखरे सुद्धा आरामात सहन करू शकता. उडंका पक्का व्यापारी होता. 10 पोटलींची किंमत असणारा घोडा 2 पोटलीच्या दरात मिळत होता. त्याने विचार केला, इतक्या नफ्याच्या बदल्यात घोड्याचा मार देखील खाऊ की. माझा टप्पू. हा, आता सुरू कर. वीरवराने 2 पोटल्या घेऊन सगळ्यांच्या देखत त्याला फटके मारायला सुरुवात केली. वीरवरा फटके देत होता आणि उडंका ते खात होता. मात्र तो लाडू थोडी ना होता की खायला मज्जा येईल. उरलेले 2 लवकर आण. काय झालं? तुमचा त्रास मला बघवत नाहीये शेठ. उरलेले 2 मी नंतर मारेन. हा, मात्र घोडा तर दे. तो तर 10 फटके मारल्यानंतरच देईन ना. उडंका सोबत हुशारी. माझा टप्पू. पै पै जोडून. उडंकाला ना उरलेले 2 फटके मिळाले आणि ना टप्पू. मात्र त्याला त्याच्या हावरटपणाचं फळ नक्कीच मिळालं. एक दिवस विजयनगरचे राजा विद्याधर आणि त्यांचा मंत्री सारंगा दोघेही वेश बदलून नगर भ्रमण करण्यासाठी निघाले. महाराज महाराज महाराज, तुम्हाला कोणी ओळखलं तर गडबड होईल. अरे ते सगळं सोड, स्वतःच्या अवतीभोवती तर बघ. लोक किती आनंदी आहेत. अरे करू नका गडबड घोटाळा. अरे घ्या कांदा आणि रताळा. जेव्हा आम्ही आमच्या प्रजेला आनंदात बघतो तेव्हा आमचं मन समाधानी होतं. हे बघ सारंगा, अशी एकही व्यक्ती दिसत नाही जी आनंदी नाही. महाराज क्षमा करा, पण हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असतात. अर्थात जी व्यक्ती संतुष्ट आहे तीच खुश आहे. आता वास्तविकरित्या किती लोक संतुष्ट आहेत याचा शोध घ्यायला हवा ना. जर तुमची आज्ञा असेल तर माझ्याकडे एक योजना आहे महाराज.
आमच्यासाठी ही माहिती आवश्यक आहे की तुम्ही सर्वजण खरोखर आनंदी आहात की नाही. आमच्या राज्यात तुमच्या सगळ्या गरजा पुरवल्या जात आहेत किंवा नाही. इथे उपस्थित लोकांपैकी कोणी असा आहे का जो आनंदी नाहीये? मी तर इतका आनंदात आहे महाराज की व्यापार करण्यासाठी देखील बाहेर जायची इच्छा होत नाही मला पै पै जोडून. आमचं स्वयंपाकघर कायम धान्याने भरलेलं असतं. आम्हाला अजून काय हवंय महाराज? हो आमचा व्यापार काम धंदा एकदम व्यवस्थित चालू आहे. आम्ही सगळे खुश आहोत महाराज. चांगली गोष्ट आहे. मंत्रीजी. महाराज तुमचं म्हणणं ऐकून महाराज खरंच प्रसन्न झाले आणि म्हणूनच उद्या शहरातल्या सगळ्या आनंदी लोकांसाठी शाही बगीचा उघडण्यात येईल. तिथे खूप सारे दुर्लभ फळ आणि फुलं आहेत ज्यांना तुम्ही खाऊही शकता आणि पिशवीत भरून घेऊनही जाऊ शकता. शाही बगीचा जो राजाचा सगळ्यात प्रिय आणि खास बगीचा होता, जिथे राजाने देश विदेशातून फळं फुलं मागवून तिथे लावली होती. तुम्ही सगळे बगीच्याचा आनंद घ्या. बगीच्याच्या मागच्या द्वारापाशी महाराज तुम्हा सगळ्यांना भेटतील. अरे वा, किती छान आणि रसाळ फळं आहेत. अद्भुत. अरे हा बगीचा तर दुसऱ्याच कुठल्या तरी जागेचा आहे असं वाटतंय. अरे तुम्ही लोक गप्पा मारण्यातच वेळ घालवा आपला. मी तर चाललो बुवा माझी ही पिशवी भरायला पै पै जोडून. आताशी फक्त अर्धाच बगीचा पाहिलाय आणि पिशवी भरली सुद्धा. अशा सुंदर आणि रसाळ फळं व्यतिरिक्त अजून काय असू शकते इथे बरं? थोडस पुढे जाऊन तर बघा. हा बगीचा आतून इतका विशाल असेल असं वाटलं नव्हतं. सोनेरी फळं, अद्भुत. अरे वा, हिरे मोती जडलेली फुलं. हा बगीचा तर खरंच शाही निघाला. हे सगळं घेऊन गेलो तर मी श्रीमंत बनेन पै पै जोडून. अरे हे सगळं लोक तोडून गेले तर मला काय मिळेल पै पै जोडून? अरे ते बघा महाराज. अरे कुठे गेले? सोनेरी फळं. अरे यांना ठेवायला तर जागाच नाहीये. यांना बाहेर काढतो. अरे सोड, माझा मी घेणार. नाही नाही, सोड सोड सोड. हे माझं माझं. हे फळ मला देखील हवं. जर तुमचं मन आणि पिशवी भरली असेल तर आता निघूया. महाराज आपली वाट बघत आहेत दुसऱ्या द्वारापाशी. हो हो, चला मंत्रीजी. अजून थोडी फळं घेतली पाहिजे होती. अगदी बरोबर. महाराजांचा विजय असो. जा जा, त्या बाजूला महाराज तुमची वाट बघत आहे. इतका जोरदार प्रवाह, याला पार करणार तरी कसा? आणि करणार नाही तर महाराजांपर्यंत कसं काय पोहोचणार आम्ही? अरे तुम्ही पण ना, ह्याला असं पार करणार अजून कसं? अरे वाचवा, मी डुबतोय. पाणी खूपच खोल आहे.
पिशवी सोडून दे, नाहीतर प्रवाहात तू सुद्धा वाहून जाशील. नाही नाही, ही पिशवी मी नाही सोडणार. अरे सोडून दे. वाचवा. नाही, माझी सोनेरी फळं, सगळी मेहनत गेली पाण्यात. घाई करा, महाराज प्रतीक्षा करत आहेत. नदीचा प्रवाह खूप धोकादायक आहे. नाही गेलो तर महाराज नाराज होतील, आणि गेलो तर सोनेरी फळांसोबत आपण सुद्धा पाण्यात बुडून जाऊ. अरे करायचं तरी काय? अरे मूर्खा, हे काय केलंस? सोनेरी फळ पाण्यात सोडून दिलीस. जर त्या तीरावर राजांना भेटायचं असेल तर वाटतं ही पिशवी इथेच सोडावी लागेल. माझी फळं. काय काय विचार केला होता आणि काय झालंय? पाय पाय जोडून. माझी फळं. हाती आलं पण लाभलं मात्र नाही. कालजी माणसं आपण आनंदी आहोत असं सांगत होती. त्यांना सोनेरी फळांच्या हव्यासाने दुःखी झालेलं बघून राजाला वाईट वाटलं. मात्र तिथे एक असा माणूस होता जो आनंदी दिसत होता. त्याला पाहून राजाला आश्चर्य वाटलं. त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. राजाने त्याला स्वतः जवळ बोलवलं. एवढी संपत्ती हातून गेल्याचं तुला दुःख नाही वाटत? दुःख का होईल महाराज? तुम्ही तुमच्या शाही बगीच्यात फिरण्याची संधी आम्हाला दिली, ही तर आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे. तसंही मी सोनेरी फळं घेतलीच नाही. मी तर पोट भरून रसाळ फळं खाल्ली, आणि त्यातली थोडी फळं माझ्या मुलीसाठी घेतली होती, ज्यांना मी नदीत उडी मारण्याआधी सोडून दिलं. म्हणूनच महाराज, जो समाधानी आहे तोच खऱ्या अर्थाने आनंदी आहे. खूप छान सारंगा. शाबास. इतर लोकांनाही तुझ्याकडून हे शिकलं पाहिजे. आणि हो, हे घे शाही बागेतली स्वादिष्ट फळं तुझ्या मुलीसाठी. धन्यवाद महाराज. अखेर त्यांच्या प्रार्थनेने वनदेवी त्यांच्यावर प्रसन्न झाली. मी आपली समस्या समजू शकते राजन. इथून पुढच्या काही महिन्यातच तुमच्या महालात एका सुंदरशा राजकुमारीचा जन्म होईल. मात्र तिच्यात एक दोष असेल. दोष? कसला दोष देवी? तिला दररोज नवे वस्त्र परिधान करण्याची हौस असेल. तिच्या या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठे संकट येऊ शकते. तर सांगा, अजूनही तुम्हाला अपत्य हवे आहे का? देवी, इतक्या मोठ्या आनंदासोबत थोडंसं दुःख वाटायला आलं तर त्यात काहीच गैर नाही. तथास्तु. वनदेवीच्या सांगण्यानुसार काही दिवसातच महलात बाळाची किलकारी ऐकू आली. अभिनंदन महाराज, मुलगी झालीये. माझी लाडकी लेक. ऐका ऐका ऐका. जशी ही बातमी संपूर्ण राज्यात पसरली तसं अख्ख्या राज्यात जणू दिवाळीच साजरी होऊ लागली. जसे जसे दिवस जाऊ लागले तशी तशी राजकुमारी चित्रलेखा आणखी देखणी दिसू लागली.
हे घालून घालून तुमचं डोकं खूप दुखत असेल नाही? थोडा वेळ हे मी घालते. हो राजकुमारी जी, अति सुंदर. अरे हे काय? रंग हे भरण्याची नाही, उधळायची गोष्ट आहे. खूप छान दिसतायत. माझं आजचं विशेष वस्त्र कुठे आहे? हे पहा राजकुमारी जी. हा, हे काय? राजकुमारी चित्रलेखा हे असं साधारण वस्त्र परिधान करेल? मी एवढं सांगूनही तू ह्यावर हिरे लावले नाहीस. आणि ह्यावर सुंदर फुलांचे नक्षीकाम कुठे आहे? माफ करा राजकुमारी जी, आम्ही मंत्रीजींकडे गेलो होतो, पण मात्र आम्हाला आवश्यक त्या वस्तू मिळाल्या नाहीत. काही काळापुरतं जर तुम्ही ह्यातलं एखादं वस्त्र घातलं तर बरं होईल. राजकुमारी चित्रलेखा एकदा जे वस्त्र परिधान करते त्याला परत हातही लावत नाही, आणि तू मला चक्क हे पुन्हा परिधान करायला सांगतेस? राजकुमारीचे रक्तजडित वस्त्र वाढत गेले आणि राजाचा खजिना रिता होत गेला. जशी जशी चित्रलेखा मोठी होत गेली तसा तसा वनदेवीने राजाला दिलेला इशारा खरा ठरू लागला. राजकोष रिकामा झाला. राज्यात एवढे पहारेकरी असताना, तुमच्यासारखे मंत्री असताना देखील चोरी झाली आणि कोणालाच कळलं देखील नाही. लवकरात लवकर तो अपराधी आमच्या तावडीत सापडला पाहिजे. महाराज महाराज माफ करा, मात्र हे कोण्या चोराचं काम नाहीये. संपूर्ण कोश राजकुमारीची वस्त्र बनवण्यातच रिता झाला आहे. काय? वस्त्र बनवण्यात? हो महाराज, ही आपल्या राज्यासाठी मोठ्या संकटाची वेळ आहे. मी आपल्याला सूचना देण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र दरवेळी तुम्ही केवळ हेच सांगून आमच्याकडे कानाडोळा करत होता की राजकुमारीला जे पाहिजे ते देण्यात यावं म्हणून. त्यात चुकीचं काय आहे? शांत व्हा राजकुमारी, ही बोलण्याची पद्धत नाही झाली. हे विसरू नका की आम्हाला तुमच्या बरोबरच आमच्या प्रजेची देखील काळजी घ्यावी लागते. संपूर्ण राज्य काळजीत बुडालं होतं. ही गंभीर परिस्थिती पाहता राजाला एक उपाय सुचला. राजा वनदेवीकडून उपाय मागण्यासाठी स्वतःच्या मुलीला घेऊन इच्छावनात पोहोचले. हे देवी, मदत करा. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. देवी, मदत करा. मला तुझ्या येण्याचं कारण माहित आहे राजन. मी तुला सावधगिरीचा इशारा दिला होता, पण तेव्हा तू माझं नाही ऐकलंस. क्षमा असावी देवी. आता आमच्या सोबतच आमचं संपूर्ण राज्य देखील संकटात सापडलंय. केवळ तुम्हीच आता आमची मदत करू शकता देवी. ठीक आहे, तुला मदत म्हणून मी केवळ इतकंच करू शकते की मी दररोज राजकुमारीसाठी नवनवीन वस्त्र पाठवून देऊ शकते. काय? खरंच? धन्यवाद देवी. मात्र हे लक्षात ठेव राजकुमारी, याची देखील एक अट आहे. ज्या दिवशी तू मी दिलेल्या वस्त्राची अदलाबदल करशील त्या दिवशी हे सगळं संपुष्टात येईल. असं कधीच होणार नाही देवी. तथास्तु. दुसऱ्या दिवशीपासून राजकुमारीसाठी दररोज नवे नवे वस्त्र प्रकट होऊ लागले आणि ते परिधान करून ती खूपच खुश होत होती. अशा प्रकारे दिवस, महिने, ऋतू बदलत गेले. मात्र बदललं नव्हतं ते राजकुमारीचं चंचल मन. काही काळ देवीने पाठवलेली वस्त्र परिधान करून राजकुमारी कंटाळून गेली आणि त्याच सोबत देवीला दिलेलं वचन देखील ती विसरली. अति सुंदर. मी सुंदरच आहे. कोण आहे ही सुंदरी? हा, कोणीही असली तरी राजकुमारीपेक्षा सुंदर नाही असू शकत. पण मला काय? अरे, राजकुमारी तर आहेतच सुंदर.
त्यांच्याकडे वस्त्र आहेत, आभूषण आहेत, मात्र ही तर या सामान्य वस्त्रांमध्ये देखील किती सुंदर दिसतीये. मी दिव्य कपडे परिधान केलेत, देवीने दिलेली आभूषणं देखील घातलेली आहेत, तरीही ही माझ्यापेक्षा सुंदर कशी दिसू शकते? असं वाटतं की हिच्या वस्त्रांमध्येच काहीतरी खास आहे आणि जगातले सगळ्यात सुंदर वस्त्र केवळ माझ्याकडे असले पाहिजे. जरा ऐका. अरे राजकुमारी इथे? हा? प्रणाम राजकुमारी जी. हे बघ, मला पुढे जत्रेत जायचं आहे आणि जर लोकांनी मला ओळखलं तर मोठी पंचायत होईल. म्हणून माझ्या ह्या वस्त्रांच्या बदल्यात तू मला तुझी साडी देशील का? माझी साडी? तुम्ही मस्करी तर करत नाही आहात ना? अजिबात नाही. ठीक आहे. हा? हे काय? हे मी कुठे आले? हा? मी सावध करून सुद्धा तू मी दिलेल्या वस्त्रांची दुसऱ्या व्यक्तीबरोबर अदलाबदल करून माझ्या वरदानाचा अनादर केला आहेस आणि म्हणून तुला याची शिक्षा अवश्य मिळेल. हे माझ्या हातून काय पाप घडलं? मला क्षमा करा देवी. माझ्या आज्ञेचे उल्लंघन करणाऱ्याला मी क्षमा करत नाही. तुला तात्काळ हे लोक सोडून जावं लागेल. नाही नाही, असं नका करू देवी. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.